नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर संध्याकाळी 7 वाजता आज आम्ही मुंबईतल्या सर्वसामान्य नोकरदारांचा रोजच्या जगण्यातला महत्त्वाचा प्रश्न संबंधित यंत्रणेसमोर मांडणार आहोत. मुंबईतलं सगळ्यात मोठं बिझनेस हब म्हणजे बीकेसी. इथे नाबार्ड सारख्या मोठ्या सरकारी संस्था आहेत, मोठमोठ्या बँकांची हेड ऑफिसेस आहेत, अनेक खाजगी कंपन्या आहेत आणि त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यातून नोकरी धंद्यानिमित्त नोकरदार बीकेसीमध्ये येतात. मात्र बीकेसीमध्ये येणाऱ्या नोकरदारांपुढची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वांद्रे किंवा कुर्ला स्टेशनवरून बीकेसीमध्ये पोहोचायचं कसं. बसला कायमच गर्दी असते आणि रिक्षावाले वाटेल ते भाडं आकारतात. त्यामुळे बीकेसीमध्ये पोहोचणंच एक मोठं आव्हान असतं. या सगळ्यात काय अडचणी येतात याबद्दल एनडीटीव्ही मराठीनं खास स्टिंग ऑपरेशन केलंय. वेळ संध्याकाळी 6. ठिकाण वांद्रा अर्थात बीकेसी मुंबई. बीकेसीमध्ये कामधंद्यानिमित्त आलेल्या मुंबईकरांना घर गाठायचंय. त्यासाठी आधी वांद्रे स्टेशनला जायचंय. बघूया रिक्षा मिळते का. बांद्रा स्टेशन रिक्षा. बांद्रा स्टेशन. बांद्रा चलोगे क्या? क्यों? बांद्रा स्टेशन. बांद्रा. हाँ. क्यों? हाँ. बांद्रा नहीं चलोगे? बांद्रा नहीं चलोगे? क्यों? वेस्ट में स्टेशन. क्यों? बांद्रा स्टेशन. हाँ. बांद्रा चलोगे? बांद्रा. क्यों? नहीं, ओला बुक है मेरा. ओला वाला है. स्टेशन. क्यों? अरे भाई, बांद्रा स्टेशन. कितना? नहीं, मीटर से चलोगे? क्यों? मीटर से चलिए ना. बांद्रा स्टेशन. हेलो, कितना? नहीं, 30 होता है ना आपकी शेयरिंग का. तो स्टेशन कितना? नहीं, मीटर से चलिए ना. बांद्रा स्टेशन. हाँ. नहीं, मीटर से चलोगे? मीटर से चलिए ना. रिक्शा. बांद्रा स्टेशन. रिक्शा. रिक्शा. बांद्रा स्टेशन. बांद्रा स्टेशन. हाँ. क्यों? हेलो, आंसर तो दीजिए. रिक्शा. बांद्रा स्टेशन. नहीं, मीटर से चलिए ना. अरे मीटर से तो चलिए. स्टेशन कितना? नहीं, कितना शेयरिंग का? 30 रुपीज़ होता है ना आपका. तो बांद्रा स्टेशन. वांद्रे स्टेशनला रिक्षा यायला तयार नाही आहे आणि रिक्षा मिळालीच तर ती मीटरनं यायला तयार नाही. म्हणून 2-4 नव्हे तर तब्बल 15 ते 20 रिक्षा सोडाव्या लागल्या. रिक्षा नाही तर वांद्रे स्टेशनला जायचा पुढचा ऑप्शन होता बसचा. म्हणून आम्ही बस स्टॉपवर आलो. ज्या बसेस आल्या त्याच इतक्या भरून आल्या की त्यामध्ये चढणंच शक्य नाही. वांद्रे आणि कुर्ला दोन्ही स्टेशन्सना जायला इतकी गर्दी असते की येतानाच बस भरून येतात. मधल्या स्टॉपवर उभ्या असलेल्यांना आत शिरताच येत नाही. बस स्टॉपवर अक्षरशः अर्धा तास जातो. यहाँ का माहौल बहुत अभी तो लेके चले तो मेन प्रॉब्लम है कि ये रोड है. अगर डायमंड के लिए इधर सब डायमंड में काम करते हैं तो डायमंड में काम करते हैं तो इधर से अगर आपको उधर आना है तो डायमंड से 45 मिनट लगता है सिर्फ डायमंड का 1 से 9 नंबर गेट तक आने में. 45 मिनट उधर वेस्ट होता है. ताई, तुम्ही काय सांगाल? काय काही नाही, लेडीज लोकांना इथे सुविधा नाही. जेंट्स लोक चढले की लेडीज लोकांना काही चढायला भेटत आणि पुढून पब्लिक लोक काहीच नाही. जेंट्स लोक तर फक्त त्यांचं बघतात आणि तिकीटवाले पण हे लोक एवढे उभे असतात तरी पुढून लेडीज लोकांना चढायला देत नाही. लेडीजचं थोडं तरी हे केलं पाहिजे ना. लाईन रिक्षा तर काही नाही, ते रिक्षा काही अवेलेबल नसते. कोणी नाही. रिक्षा थांबवल्या तरीही येत नाही इथे. मैडम अभी एक बस है तब देखो कितनी गिरदी होती है, फिर भी कोई नई बस नहीं डालता है.
वो शाम को 2 बस ज़्यादा रखते हैं ना तो इतनी तकलीफ नहीं होती किसी को। बस देखो, बस के ऊपर कैमरा लगाओ अभी थोड़ी देर में। काय सांगाल नेमका तुम्हाला काय त्रास होतो? सेम यांनी सांगितलंय तोच, अजून काय आहे, बस नाहीच आहे. कशी कसरत होते नक्की एक मला आता बघा बस येईल ना तेव्हा तो व्हिडिओ घ्या, म्हणजे तुम्हाला जल्दी छूट गए ना. 6 बजे भी छूटेंगे तो भी हम लोग को लेट होता है. 2 घंटा 3 घंटा लगता ही है. यहाँ पे हम लोग को 1 घंटा खड़ा रहना जायला पड़ता है जायला बस के 1.5 लिए. तास लागतो, म्हणजे तुम्ही विचार करा ना. इथून बघा आता बस आली ना की तो व्हिडिओ. ताई काय सांगाल काय त्रास होतो इथे नेमका बसेस नाहीत भेटत आम्हाला, चढायला पण नाही भेटत. जेंट्स लोक भरून येतात पूर्ण, बस चढायला पण नाही भेटत. लेडीज स्पेशल होत्या पहिले, त्या पण बंद केल्या जातात, त्या पण नाही आहेत. ये सीधा सिग्नल चालू करते नहीं, लाइन में ट्रैफिक है, आधा घंटा बस में बैठना पड़ रहा है. क्यों ऐसा करता है ट्रैफिक हवालदार? वो काम धंधा नहीं कर लगा, अपने हिसाब से ट्रैफिक चालू करता है. बीकेसी परिसर हा 370 हेक्टर इतक्या विस्तीर्ण भागावर पसरलाय. हे मुंबईतलं सगळ्यात मोठं बिझनेस हब. इथं सरकारी आणि खाजगी संस्थांची कार्यालयं, आंतरराष्ट्रीय कंपन्या, परदेशी दूतावासांची कार्यालयं आणि 5 स्टार्स हॉटेल आहेत. बीकेसीमध्ये दररोज साधारण 4 लाख लोक नोकरी धंद्यानिमित्त येत असतात. आता रिक्षाचं गणित काय आहे ते सुद्धा समजून घेऊयात. वांद्रे स्टेशन आणि कुर्ला स्टेशन ते बीकेसी शेअर रिक्षा आहेत. वांद्रे स्टेशन ते बीकेसी 3.6 किलोमीटर इतकं अंतर आहे. मीटरनुसार वांद्रे स्टेशन ते बीकेसी असे सुमारे 54 रुपये होतात. तर कुर्ला स्टेशन ते बीकेसी हे अंतर आहे 2.6 किलोमीटर. कुर्ला स्टेशन ते बीकेसी 38 रुपये होतात. मात्र रिक्षा चालक शेअर रिक्षासाठी 20, 30 किंवा 40, अगदी कधीकधी 50 रुपये सुद्धा आकारतात. एका रिक्षात 3 किंवा कधीकधी 4 प्रवासीही बसवले जातात. म्हणजेच 54 रुपयांऐवजी रिक्षा चालक 80 ते 200 रुपये वसूल करतात. वांद्रे स्टेशनपासून रिक्षाचे रोजचे यायचे जायचे 40 अधिक 40 असे 80 रुपये धरले तरी महिन्याचे 1920 म्हणजे जवळपास 2000 रुपये फक्त रिक्षाच्या प्रवासासाठी लागतात. रिक्षा चालकांच्या या मनमानी भाड्यावर कुणाचंही नियंत्रण नाही आहे. ऑटो रिक्शा में तो बहुत ये 50 रुपया 60 रुपया जो मनमानी वो मांगते हैं एक आदमी का. जो मीटर आता है 40 रुपया, वो 150 रुपया बिठा के लेके जाते हैं. ऑटो रिक्शा मिलती ही नहीं है, वो 50 रुपया लेते हैं यहाँ से बांद्रा स्टेशन का. कितना होता है फेयर? फिर 40 रुपया होता है, वो 3 लोग का 150 रुपया लेता है ऑटो रिक्शा वाला. 50, 60 आप आधे घंटे से काहीही खड़े, कोई सांगतात. रिक्शा मिलती है? आहे इकडे रिक्षा एकतरी रिक्षा आहे. आणि आता तुम्ही व्हिडिओ घ्या, तो आता बस येईल ना तेव्हा बघा. 50, 100 त्याचं मनात जे मनाला वाटेल ती प्राइस ते लोक सांगतात. मनाला वाटेल ती प्राइस सांगतात. एरवी प्राइस तिथे माहिती आहे भारतनगरच्या इथे हे ठेवलेलं आहे, हे चार्ज ठेवलेला आहे 26 रुपयापासून आहे आणि हे लोक 50, 60, 70 असे सांगतात. मग आता बीकेसीमध्ये कुर्ला ते वांद्रे व्हाया बीकेसी बसेसची सुविधा कशी आहे ते सुद्धा समजून घेऊयात. वांद्रे ते कुर्ला अशी 310 नंबरची बस व्हाया बीकेसी धावते. पहाटे 5:55 ते रात्री 12:35 ही बस सेवा सुरू असते. दर तासाला 310 नंबरच्या बसच्या 6 फेऱ्या असतात. म्हणजेच साधारणपणे 310 नंबरच्या बसेसच्या दिवसभरात 110 फेऱ्या होतात. याशिवाय बेस्ट बसेसची चलो बसची सेवाही आहे. मात्र गर्दीच्या वेळी या सगळ्या बसेसची सेवा अपुरी पडते. वांद्रे स्टेशन ते बीकेसी चालत जायला अर्धा तास लागतो. तेवढाच वेळ गर्दी नसलेली बस किंवा रिक्षा पकडायला जातो. सकाळच्या घाईत किंवा रात्री ऑफिस संपल्यानंतर थकल्यानंतर चालत जाणं हा पर्याय शक्य नसतो. रिक्षांची मनमानी, बसची गर्दी अशा त्रासाला आधीच वैतागलेल्या बीकेसी कर्मचाऱ्यांच्या त्रासात आणखी भर पडते ती वाहतूक कोंडीची. बीकेसीमध्ये ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. बीकेसीमधल्या काही भागावर सायकल ट्रॅकही आहेत. आता सायन पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण सुद्धा बीकेसीतल्या वाहतूक कोंडीवर आलाय. आता कुठली रिक्षा पकडायची आणि कुठल्या गाड्या सोडायच्या? जायचं कुठं? मला बँड्राला जायचंय. आहे का रे जागा? बँड्राला घेऊन जा. नाही ठीक आहे, पण मला फक्त सांगा की नेमकं काय करता येईल मला इथे जायचं बांद्रा स्टेशनला? हा, इथं थांबा ना, 310 नंबरची बस जाते. गर्दी केवढी आहे बस आता मध्ये. सगळंच कसं मिळेल आपल्याला? एकही रिक्षा नाहीये किंवा बस नाहीये. परिस्थिती आता काय झालंय, पूर्ण ट्रॅफिक आहे.
हा. पहिल्यापेक्षा आता या 10 दिवसामध्ये जास्त उलट चालू आहे त्या ब्रिज. आज काही आहे का इथे कार्यक्रम आहे डेलीचं का? चालू अच्छा. कारण ते सायन्सचा ब्रिज बंद केल्यामुळे हा. आणि कोस्टल रोडमुळे डायरेक्ट इथे येते. बीकेसीतल्या या वाहतूक कोंडीबद्दल पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनीही बीकेसीतल्या वाहतूक कोंडीवर काही उपाय सुचवले. बांद्रा स्टेशनवर लाखो लोक तिथे येतात, पण ते टॅक्सीवाले आणि रिक्षावाले शेअर टॅक्सीमध्ये फार काही ब्लॅकमेलिंग करून दबाव डालून आपले जे काही चार्जेस आहेत ते घेता. तो त्यासाठी तुम्ही त्यांच्यावर काही काही आपलं थांबावं लागेल. आणि MMRDने स्वतःचे बस टू अँड फ्रो बांद्रा स्टेशन टू BKC, सायन स्टेशन BKC अशी सुरू करावा. आणि या मी 3 सूचना केली आहे. माझी अशी विश्वास आहे की MMRDA याबद्दल एक चांगली स्टडी करून हे सर्व माझी जी सूचना आहे त्याशिवाय अजून काही लोकांची सूचना असेल ते सर्व सूचना गाय करून एक प्रॉपर स्टडी करून यावर लवकर आणि योग्य निर्णय घेतील. रिक्षा चालकांची रिक्षा भाड्याबद्दलची मनमानी, बसची गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे BKC अक्षरशः चक्रव्यूह झालाय. इथे येणारा कर्मचारी कसा बसा ऑफिसला पोहोचतो, मात्र घरी परतताना त्याचे प्रचंड हाल होतात. मुंबईचा महत्त्वाचा भाग असलेला आणि प्रचंड आर्थिक उलाढाल असणाऱ्या या BKCतल्या कर्मचाऱ्यांच्या व्यथांकडे सरकारनं लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि ही व्यवस्था सुधारावी अशीच आग्रही मागणी. मी उभी आहे BKC परिसरामध्ये आणि शक्यतो या वेळेला बहुतांश ऑफिसेस सुटतात. BKC एक कमर्शियल एरिया आहे, म्हणजे बहुतेक जे ऑफिसेस आहेत ते ह्या एरियामध्ये पडतात. इथल्या लोकांच्या समस्या अनेक आहेत, म्हणजे बस नसते, रिक्षा नसते आणि ज्या बसेस येतात त्या बसेस भरून येतात. रिक्षावाले इथे थांबत नाहीत आणि ज्या रिक्षा इथे येतात शेअरिंगच्या त्या दुप्पट पैसे घेतात. म्हणजे जिथे 30-40 रुपये लागतात तिथे रिक्षा चालकांकडून 50-60 रुपये आकारले जातात आणि इथे कोणीही मदतीला येत नाही. अनेक नागरिकांच्या इथे समस्या आहेत, अनेक महिलांच्या इथे तक्रारी आहेत. मी देखील ज्यावेळेला इथे उभी होती जवळपास 15 ते 20 मिनटं इथे एकही रिक्षा थांबत नव्हती आणि ज्या वेळेला रिक्षा चालकाला भाडं विचारलं त्यावेळेला एकतर ते 50 रुपये 40 रुपये एकच भाडं सांगत होते. मीटरने जायला कोणीही तयार नव्हतं किंवा भाडं वाढवून सांगत होते. त्यामुळे प्रशासनाकडे यावरती नेमकं कधी लक्ष केंद्रित केलं जाणार आहे? जी समस्या इथे नागरिक दैनंदिनरित्या भोगतायत ती समस्या नेमकी कधी संपली जाणार आहे हा सवाल NDTV मराठी उपस्थित करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.